सर्व विद्यार्थी मित्रांचं दी पॉलिटिक्स चॅनलवर स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रहो, मी प्राध्यापक डॉक्टर दत्ताहरी होनराव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख श्री हावगी स्वामी महाविद्यालय उदगीर. तर विद्यार्थी मित्रहो, आज आपण BA सेकंड इयरचा थर्ड सेमिस्टरचा इंटरनॅशनल रिलेशन हा जो 6वा पेपर आहे तो पाहणार आहोत. हा यशवंत महाविद्यालयामध्ये झालेला पेपर आहे. डॉक्टर वीरभद्र स्वामी आणि डॉक्टर अजय गव्हाणे सरांनी काढलेला हा पेपर आहे. याची आन्सर की आपण पाहू. तर विद्यार्थी मित्र हो, या चॅनलवर जर कोणी नव्याने आला असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. हा पेपर ओल्डचा आहे आणि आता जो नवीन सिलेबस जो शिकवला जात आहे, न्यू सिलेबसमध्ये एक सेकंड टॉपिकमध्ये इंटरनॅशनल रिलेशनच्या आंतरराष्ट्रीय संबंधाचे जे दृष्टिकोन आहेत त्यामध्ये 2 दृष्टिकोन चेंज आहेत आणि एक नवीन प्रकरण ॲड केलेलं आहे, ते म्हणजे नॅशनल इंटरेस्ट. बाकी सर्व पेपर न्यू आणि ओल्डचा सारखाच राहील. तसं सेटर वेगवेगळी असल्यामुळे थोडे बहुत चेंजेस असतील, पण हा व्हिडिओ दोन्हीही न्यू आणि ओल्ड दोन्हीही विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयोगी ठरेल. तर विद्यार्थी मित्र हो, आपला पेपर 15 मार्चला होणार आहे. दोन्ही पेपर एकाच दिवशी आहेत. तर पाहू आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला प्रश्न काय आहे. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपासंबंधी सत्यविधान कोणते? पर्याय A आहे आंतरराष्ट्रीय संबंध हे एक तत्त्वज्ञान आहे. पर्याय B आहे आंतरराष्ट्रीय संबंध ही एक कला आहे. आणि पर्याय C आहे आंतरराष्ट्रीय संबंध हे एक शास्त्र आहे. आणि पर्याय D आहे वरील सर्वच. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय D वरील सर्वच. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे सत्ता प्राप्तीसाठी चाललेला संघर्ष होय, अशी व्याख्या कोणी केली? आणि विद्यार्थी मित्र हो, आपल्या सर्वांना ज्ञात आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय E हेन्स मॉर्गेन्थॉ. हेन्स मॉर्गेन्थॉ यांनी आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे सत्ता प्राप्तीसाठी चाललेला संघर्ष होय अशी व्याख्या केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. पहिल्या महायुद्धाचा काळ डॅश डॅश आहे. आणि विद्यार्थी मित्र हो, आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक अभ्यासकाला याचं उत्तर आलं पाहिजे. 1914 ते 1918 हा पहिल्या महायुद्धाचा कार्यकाळ आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय B 1914 ते 1918. विद्यार्थी मित्र, प्रश्न क्रमांक आहे 4. खालीलपैकी कोणते सत्ता संतुलनाचे तंत्र नाही? पर्याय A आहे मोबदला. पर्याय B आहे संधी आणि तह. पर्याय C आहे अनहस्तक्षेप. आणि पर्याय D आहे फूट पाडणे व राज्य करणे. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय D फूट पाडणे व राज्य करणे हे सत्ता संतुलनाचं तंत्र नाही आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय D. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. आंतरराष्ट्रीय राजकारण ही एक कला आहे असे कोणी म्हटले? आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय A क्विन्सी राईट यांनी असं म्हटलेलं आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण ही एक कला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. वास्तववादी सिद्धांत कशावर भर देतो? आणि विद्यार्थी मित्र हो, आपल्याला ज्ञात आहे वास्तववादी दृष्टिकोन हा सत्तेवर भर देतो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय B सत्ता. कारण या दृष्टिकोनाला आपण सत्तावादी दृष्टिकोन असे सुद्धा संबोधतो. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणते घटक राष्ट्रीय सत्तेचे घटक आहे? भौगोलिक. पर्याय A आहे भौगोलिक घटक. पर्याय B आहे मनोबल. पर्याय C आहे तंत्रविज्ञान. आणि पर्याय D आहे वरीलपैकी सर्व. आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. ही सर्व राष्ट्रसत्तेचे घटक आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. सामूहिक सुरक्षा कशास प्रोत्साहन देते? पर्याय A आहे दहशतवादाच्या वाढीस. पर्याय B आहे जागतिक शांतता निर्माण करण्यास. पर्याय C आहे शस्त्रास्त्र स्पर्धेस. पर्याय D आहे फूट पाडणे व राज्य करणे. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय B जागतिक शांतता निर्माण करण्यास. जागतिक शांतता निर्माण केली तरच सामूहिक सुरक्षितता आपण त्याला म्हणू, अन्यथा नाही. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर लॉजिकली द्यायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय B जागतिक शांतता निर्माण करण्यास. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणते आंतरराष्ट्रीय संबंधाचे महत्त्व नाही? हा सुद्धा प्रश्न लॉजिकली सोडवायचा आहे विद्यार्थी मित्र. पर्याय A आहे जागतिक शांततेची निर्मिती करणे.
हे आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्त्व आहे. पर्याय बी आहे सामूहिक सुरक्षितता, हे पण महत्त्व आहे. पर्याय सी आहे युद्धाला प्रोत्साहन देणे. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, युद्धाला प्रोत्साहन देणे हे आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्त्व असू शकत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, युद्धाला प्रोत्साहन देणे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, राष्ट्रीय सत्तेवरील मर्यादा. पर्याय ए आहे आंतरराष्ट्रीय नैतिकता, पर्याय बी आहे जागतिक लोकमत, पर्याय सी आहे आंतरराष्ट्रीय कायदा, आणि पर्याय डी आहे वरीलपैकी सर्व. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, सत्ता समतोल म्हणजे सर्वसामान्य सामाजिक सिद्धांताचे विशेष प्रगटीकरण होय असे कोणी म्हटले. पर्याय ए आहे जॉर्ज शॉनबर्जन. प्रश्न क्रमांक 11, या प्रश्नाचं उत्तर आहे हेन्स मॉर्गेनथॉ. पर्याय बी, सत्ता समतोल म्हणजे सर्वसामान्य सामाजिक सिद्धांताचे विशेष प्रगटीकरण होय असे हेन्स मॉर्गेनथॉने म्हटलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, हेन्स मॉर्गेनथॉ. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, आंतरराष्ट्रीय संबंध हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला. आणि विद्यार्थी मित्र हो, हे आपल्याला ज्ञात आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, जेरमी बेंथॅम. आणि हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. न्यू आणि ओल्ड अशा दोन्ही पेपरमध्ये हा प्रश्न कंपल्सरी परीक्षेला येत असतो, आणि म्हणून हा प्रश्न सर्वांनी मुखगत केला पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याप्तीत. पर्याय ए आहे राष्ट्रराज्याचा अभ्यास, पर्याय बी आहे परराष्ट्र धोरणाचा अभ्यास, पर्याय सी आहे राष्ट्रीय सत्ता आणि राष्ट्रीय हिताचा अभ्यास, आणि पर्याय डी आहे वरीलपैकी सर्व. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक आहे 14, आदर्शवादी दृष्टिकोन कोणत्या तत्वावर आधारित आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, आंतरराष्ट्रीय नैतिकता. आदर्शवादी दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय नैतिकतेवर आधारित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणता सत्ता संतुलनाचा प्रकार नाही. आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, समिती संतुलन. आपण जर बारकाईने हा प्रश्न वाचला तर सामान्य सत्ता संतुलन हे सत्ता संतुलनाचा प्रकार आहे, भौगोलिक सत्ता संतुलन हाही सत्ता संतुलनाचा प्रकार आहे, आणि बहुविध सत्ता संतुलन हाही सत्ता संतुलनाचा प्रकार आहे. समिती संतुलन असा काही प्रकार असू शकत नाही, आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. पर्याय ए आहे सार्क ही युरोपियन राष्ट्राची संघटना आहे. हे विधान बरोबर नाही, चूक आहे. सार्क ही दक्षिण आशियाई राष्ट्रांची संघटना आहे. भारताच्या आजूबाजूची 8 राष्ट्र मिळून सार्क झालेली आहे. त्यानंतरचा पर्याय बी, क्विन्सी राईट यांनी द पॉलिटिक्स अमंग नेशन हा ग्रंथ लिहिला. हेही विधान चूक आहे. द पॉलिटिक्स अमंग नेशन हा ग्रंथ हेन्स मॉर्गेनथॉने लिहिलेला आहे. पर्याय सी आहे तंत्रज्ञान राष्ट्रीय सत्तेचा एक घटक आहे. आणि विद्यार्थी मित्र हो, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, तर पर्याय सी, तंत्रज्ञान राष्ट्रीय सत्तेचा एक घटक आहे, हे विधान बरोबर आहे. पर्याय डी आहे मॉर्गेनथॉ हा सत्तावादी दृष्टिकोन प्रवक्ता नाही, तो सत्तावादी दृष्टिकोनाचाच प्रवक्ता आहे. त्याच्यामुळे हेही विधान चुकीचं आहे. त्यामुळे यामध्ये पर्याय सी हे विधान बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणता घटक राष्ट्रसत्तेचा घटक नाही. पर्याय ए आहे नेतृत्व, पर्याय बी आहे राजनय, आणि विद्यार्थी मित्र हो, याचं उत्तर आहे पर्याय बी, राजनय. राजनय हा राष्ट्रसत्तेचा घटक नाही. नेतृत्व, हवामान, राजकीय विचारप्रणाली हे राष्ट्रसत्तेचे घटक आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18, सत्ता समतोलाच्या प्रक्रियेत इंग्लंड हे डॅश डॅश राज्य होते. पर्याय ए आहे समतोलक, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, समतोलक राज्य होते. सत्ता समतोलामध्ये इंग्लंड हे समतोलक होते. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19, राष्ट्रीय सत्तेचा सर्वात महत्त्वाचा स्थिर घटक कोणता. तंत्रविज्ञान हा अस्थिर आहे, लोकसंख्या ही अस्थिर आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, भौगोलिक, कारण नेतृत्व ही अस्थिर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, भौगोलिक घटक हा स्थिर घटक आहे.
त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20 पॉलिटिक्स अमंग नेशन हा ग्रंथ कोणी लिहिला? आणि आपल्या सर्वांना ज्ञात आहे हा ग्रंथ हेन्स मॉर्गेन्तो यांनी लिहिलेला आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्र हो. आज आपण या प्रश्नपत्रिकेतली 20 प्रश्न पाहिलेली आहेत. या चॅनलवर नव्याने कोणी आलं चॅनलला सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.